तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन ह्या चॅप्टर मध्ये आपण काय करतोय की गॅसेसशी रिलेटेड जे आहे, गॅसेस आहेत आपल्याकडे, त्या गॅसेसची जी मोशन आहे त्याच्यामुळे जी एनर्जी मिळते, म्हणजे थोडक्यात आपण त्याला एनर्जी म्हणण्याच्या ऐवजी कायनेटिक, आपण म्हणजे एनर्जीचं म्हटलं तर कायनेटिक एनर्जी म्हणतो. पण जे गॅसेस मोशन मध्ये आहेत त्यावेळेस त्या कंडिशनसाठी आपण कायनेटिक थिअरी असं म्हणतो. म्हणजे पार्टिकल्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत, हे काय होतात, मूव्ह होत आहेत. हे मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स रँडमली मूव्ह होत असतात. सो व्हेनेवर वी से दॅट, सपोज हा एक कंटेनर आहे आणि ह्या कंटेनर मध्ये जर सपोज गॅस कंटेंट असेल, गॅस कंटेंट केलेला असेल, तर त्याच्यामध्ये एक जरी मॉलिक्यूल असेल किंवा काही दुसरे मॉलिक्युल्स असतील, एकापेक्षा जास्त जरी असतील, तर ते कंटिन्युअस मोशन मध्ये असणार आहे. दीज मॉलिक्युल्स विल बी इन कंटिन्युअस मोशन. ते कंटिन्यू मूव्ह होत आहेत. ते काय होतात, कंटिन्युअसली मूव्ह होणार आहेत. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत असं कंटिन्युअसली मूव्ह होत आहेत, इवन दो देअर इज ओनली वन मॉलिक्युल. एकच मॉलिक्युल असेल तर. ठीक आहे. तर हे पॉइंट्स जे आहेत त्याच्यामुळं जे त्यांची रॅन्डम मोशन आहे गॅसेसची, ह्या मोशनमुळं त्यांना जी एनर्जी मिळते किंवा त्यांची जी मूव्हमेंट आहे त्याच्यामुळं जी एनर्जी आहे किंवा जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण काय करतो इथं डिस्कस करतो. तर तुम्हाला तर हे 3 स्टेट्स ऑलरेडी माहित आहेत. यू नो दिस देअर आर 3 स्टेट्स, इन फॅक्ट 4 आहेत, पण आपण 3 स्टेट्स जनरली घेतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर ह्याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण फ्लुइड्सच्या बाबतीत डिस्कस केला, पण त्याच्यातला मेजॉरिटी पार्ट हा सरफेस टेन्शन म्हणजे लिक्विडशी संदर्भात होता. त्याचे पॉइंट्स हे आपण डिस्कस केले. आणि ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये आता आपण गॅसेसच्या बाबतीत डिस्कस करणार की गॅस कशा पद्धतीने बिहेव करेल किंवा गॅसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण काय करूयात इथे डिस्कस करू. त्याच्यासाठी आपल्याला 3 लॉज पहिल्यांदा डिस्कस करावे लागतील. पहिला जो आहे तो बॉयल्स लॉ आहे. बॉयल्स लॉ आहे. अकॉर्डिंग टू दिस बॉयल्स लॉ, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, जे काही गॅसचं व्हॉल्यूम आहे, इट इज प्रोपोर्शनल टू 1/p or V is inversely proportional to P असं म्हणता येते. दिस इज अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. पण ह्याच्यात काय कॉन्स्टंट असायला पाहिजे, T हा कॉन्स्टंट असला पाहिजे. दुसरा जो लॉ आहे तो आहे चार्ल्स लॉ. एक्झामिनेशन मध्ये, बोर्ड एक्झामिनेशन मध्ये किंवा नीट सीईटी एक्झामिनेशन असतील, जेई एक्झामिनेशन मध्ये, हा म्हणजे अकॉर्डिंग टू दिस मे बी खूप कमी चान्स आहे की बॉयल्स लॉ काय सांगतो किंवा आहे, पण येणार नाही असं नाही. बोर्ड एक्झामिनेशन मध्ये थिअरी क्वेश्चन येणार नाही यांच्याशी रिलेटेड, म्हणजे स्टेट बॉयल्स लॉ, स्टेट चार्ल्स लॉ हा ऑलरेडी आपल्याला 11th मध्ये झालाय किंवा आधी झालाय, हे फक्त इंट्रोडक्टरी सांगितलं. ओके. सो अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, V इज प्रोपोर्शनल टू T. V जो आहे म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. अँड लास्टली गे-लुसॅक्स लॉ जो आहे, according to that, the pressure is directly proportional to temperature at constant volume. These are the laws which we daily use, म्हणजे आपण डे टू डे लाईफ मध्ये नोईंगली अननोईंगली हे काय करतो, यूज करतो. आता इथे सांगत असताना, आपण हे सगळे पॉइंट्स डिस्कस करत असताना, आपण मोस्ट ऑफ द टाइम कुठला पॉइंट डिस्कस करत, कुठले प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीजच आपण काय करतो, डिस्कस करतो. इनफॅक्ट ह्या प्रॉपर्टीजला आपण मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज म्हणतो. कुठल्या प्रॉपर्टीज म्हणतात त्यांना, मॅक्रोस्कोपिक. आता मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज असं का म्हटलं जातं, कारण ह्या आपण इझिली मेजर करू शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला खूप काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. म्हणजे एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम मेजर करायचं असेल, इझी पॉसिबल आहे, किंवा लार्ज क्वांटिटी मध्ये हे करता येतात, म्हणून आपण त्याला मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी म्हणतो. मायक्रोस्कोपिक नाही आहे. एखाद्या गॅसचं टेम्परेचर मेजर करायचं असेल, प्रेशर मेजर करायचं असेल, तर हे आपण इझी मेजर करू शकतो.
So pressure, volume, and temperature are macroscopic properties. These can be measured by using day-to-day instruments. आपल्याला त्याच्यासाठी त्यांच्या साईज रिड्यूस करून किंवा त्यांच्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटचा थ्रू साईजशी रिलेटेड काही गरज नाही. ह्या आपल्याला जनरली मॅक्रोस्कोपिक लेवलवरती दिसून येतात. मायक्रोस्कोपिक लेवल ही डिफरंट आहे. मायक्रोस्कोपिक मध्ये पॉइंट्स वेगळे असतील. पण आतापुरतं हे लक्षात ठेवा की आपण जे डिस्कस करतोय ते मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहेत. सो बेसिकली वी हॅव आपल्याला आत्ताचे जे पॉइंट्स होते हे असे लक्षात आले की इथं जे सांगितलं की हे प्रेशर जे आहे ते टेम्परेचरला प्रोपोर्शनल आहे. व्हॉल्यूम जे आहे ते टेम्परेचरला प्रोपोर्शनल आहे. व्हॉल्यूम जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे pressure. So first here this was Boyle's law, this is Charles' law, and this is Gay-Lussac's law. Okay, this is Boyle's law. Charles' law, and this is Gay-Lussac's. सो ऑल दीज एखादा एमसीक्यू असा येऊ शकतो की अकॉर्डिंग टू किंवा मॅच द फॉलोइंग कुठल्या ह्याच्यानुसार कोणतं आहे पी इज प्रोपोर्शनल टू टी विच इज दिस लॉ बॉयल्स लॉ चार्ल्स लॉ गेल्युझॅक्स लॉ एक्सेट्रा दीज कंडिशन्स मे बी आस्क्ड म्हणजे अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एमसीक्यू असा विचारला जाऊ शकतो थिअरी मध्ये नाही विचारला जाणार ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये येण्याचे चान्सेस जास्त. नेक्स्टली आता सर ह्या सगळ्या प्रॉपर्टीजला जर आपण कंबाईन केलं तर तुमच्या आता हे लक्षात येईल की इथं पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. पीव्ही जो आहे पी इंटू व्ही आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे टी ला आहे. फ्रॉम दिस व्हॉट आय कॅन राईट पीव्ही डिवायडेड बाय टी इज अ कॉन्स्टंट अँड दिस पीव्ही बाय टी आपण जास्त याच्यासाठी जर कन्सिडर केलं तर P1 V1 बाय T1 इज इक्वल टू P2 V2 बाय T2 अँड सो ऑन. हे अशा पद्धतीने आपण हे इन्क्रीज करत जाऊ शकतो किंवा हे असं लिहू शकतो. तर हे जे इक्वेशन्स आपल्याला मिळाले ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. ह्या इथं आपण जो मेन्शन केला की PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. नाऊ व्हॉट कॅन आय डू हा जो प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे तो काढून आपल्याला एखादा कॉन्स्टंट लिहावा लागेल तर तो कॉन्स्टंट आपण लिहितो पी व्ही इक्वल्स टू आर टी. नाव हे जे इक्वेशन तुम्हाला इथे दिसते पी व्ही इज इक्वल टू आर टी हे इक्वेशन आहे आयडियल गॅस इक्वेशन. ह्याला आपण काय म्हणतो आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो. दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. नाव इट इज ट्रू फॉर only 1 mole of a gas. हे 1 mole of a gas, mole is a standard SI unit. mole आपण म्हणतो molar mass म्हटलं जातं काही ठिकाणी. So this equation which we have written PV is equal to RT is true for if there are only one mole, there is only 1 mole of a gas present. जर त्या ठिकाणी एक मोलच गॅस प्रेझेंट असेल तर हे ट्रू असेल. मग आपल्याला ते लिहिताना आपण ह्याला मॉडिफाय करून कसं लिहू शकतो पीव्ही इज इक्वल टू एन आर टी हे युनिट येतं. पीव्हीचं जे युनिट आहे ते काय येतं पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. नाव एन काय असेल इथं नंबर ऑफ मोल्स. हे जे एन आहे ते काय आहे नंबर ऑफ मोल्स असेल. एक सेकंड. Okay. So you will get it here. हे तुम्हाला इथे दिसेल PV is equal to nRT. This will be the this will be the ideal gas equation. हे जे आहे ते आयडियल गॅस इक्वेशन असणार. आता नंबर ऑफ मोल्सचा जो आहे कन्सेप्ट तो नंबर ऑफ मोल्स तुम्हाला आता इथे दाखवल्या पद्धतीनं एन इज इक्वल टू मास
ऑफ गॅस. आता ज्या ठिकाणी आपल्याला जे यूज करायचे तेवढं का टोटल मास नाही तेवढं डिवायडेड बाय मोलार मास आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ मोल्सचं जे इक्वेशन आहे ते मिळून जातं. एक मिनिट. सो n is equal to mass of gas divided by molar mass of gas. It can be written as capital N divided by Na. No, this is mass n नंबर साठी. आता सपोज गॅस जर आपण अशा पद्धतीचा कन्सिडर केला की त्याच्यात सगळ्याच मॉलिक्युल्सचं मास सेमच आहे. आता इथे जनरली मास ऑफ द गॅस म्हणजे काय होतं की मास मध्ये किती असतात. आता सपोज n मॉलिक्युल्स आहेत, सपोज n मॉलिक्युल्स आहेत आणि प्रत्येक मॉलिक्युलचं मास m एवढं आहे आणि मोलार मास मध्ये काय असतं, मास प्रत्येक मॉलिक्युलचं यमच राहील पण एका मोल मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तर ते Na एवढे असतील. नाउ व्हॉट इज Na? Na इज कॉल्ड ॲज ॲव्होगॅड्रोज नंबर. ह्याला आपण काय म्हणतो, ॲव्होगॅड्रोज नंबर असं म्हणतो. मीन्स these many number of gas molecules are present in one mole of a gas. Suppose in a container, एखाद्या कंटेनर मध्ये, इन सच अ कंटेनर, ह्या अशा कंटेनर मध्ये काही गॅस प्रेझेंट आहे. ठीक आहे. ह्या कंटेनर मध्ये जो आहे तो काही प्रमाणामध्ये गॅस प्रेझेंट आहे. आता तो फुलच असणार आहे इथून इथपर्यंत. तर ह्यामध्ये जेवढे मॉलिक्युल्स असतील, जेवढे काही मॉलिक्युल्स असतील, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हे मॉलिक्युल्स आहेत टोटल मॉलिक्युल्स झाले. त्याच्यापैकी जर आपण Na म्हणजेच ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर घेतले तर ह्या मॉलिक्युल्सचं मास जे असेल ते मास किती काय असतं, मोलार मास. त्याला आपण काय म्हणतो, मोलार. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी मोलार मासचा उपयोग होतो. सो वी मेजर द गिव्हन क्वांटिटी ऑर अ सबस्टन्स इन टर्म्स ऑफ मोलार मास. मोलार मासच्या टर्म्स मध्ये आपण काय करतो, ह्या क्वांटिटीज मेजर करतो. सो बाय युजिंग दॅट we will get n, that is number of moles. Number of moles is equal to number of molecules divided by Avogadro's number divided by Avogadro's number. अशा पद्धतीने तुम्हाला ते इक्वेशन मिळू शकते. ओके, ह्या इक्वेशन्स आहेत, त्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. अकॉर्डिंग टू दॅट आवर इक्वेशन बिकम्स दिस. आपण ऑलरेडी लिहिले इथं PV इज इक्वल टू nRT, हे इक्वेशन तुम्हाला मिळून. ओके, व्हेअर नाउ R, व्हॉट इज R? आपण n बद्दल डिस्कस केलं. व्हॉट इज R? R इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट. हा एक कॉन्स्टंट आहे गॅस साठी. हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असेल. दिस इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन. तर आता 8.314 हे लक्षात राहतं, चुकतं कुठं ह्या ठिकाणी, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो आहे त्याचं युनिट जूल पर मोल पर केल्विन असं आहे. आता ह्याचे डायमेन्शन्स काय आहेत, आता लक्षात ठेवा, मोल हे स्टँडर्ड एसआय युनिट आहे, म्हणजे ते ऍज अ डायमेन्शन ट्रीट करू शकता. हे केल्विन जे आहे हे टेम्परेचरशी रिलेटेड आहे आणि आता जो आहे जे
जो म्हणजेच जूल, त्याचे जे डायमेन्शन्स आहेत, जे जूल्सचे डायमेन्शन्स आहेत, जूल म्हणजे एनर्जी किंवा वर्क डन काही म्हणू शकतो. तर ते एल टीच्या फॉर्म मध्ये आपण काय लिहू शकतो, M1 L2 T-2 अशा पद्धतीने लिहिता येतात. आणि त्याच्यामुळं हे जे डायमेन्शन्स आहेत, आर चे जे डायमेन्शन्स आहेत, ते डायमेन्शन्स काय येतील, M1 L2 T-2. This will be like this: mole -1, K -1. Sometimes K च्या ऐवजी थीटा ही यूज केलं जाऊ शकतं. इट मे पॉसिबल, इथं थीटा ही काही काही वेळेस यूज करतात. सो दीज आर द डायमेन्शन्स. हे जे आहेत, हे काय आहेत, डायमेन्शन्स आहेत आयडियल गॅस कॉन्स्टंट साठीचे. हे काय आहेत, डायमेन्शन्स आहेत. कुणाचे डायमेन्शन्स आहेत, आयडियल गॅस कॉन्स्टंटचे जे डायमेन्शन्स आहेत ते मी इथे सांगितले. हे आपण इथं जे युनिट मेन्शन केलेलं आहे त्या युनिट वरूनच सांगितलं. हे जे आपण इथं रिप्रेझेंट केले किंवा जे सांगितलेले आहेत, हे कशावरून सांगितले, त्याच्या SI युनिट वरून सांगितलेले आहेत. ओके, सो यू विल फाइंड दिस हियर. एक सेकंड, कुठे गेला तो? So R, here you will find R is equal to 8.314 joule per mole per Kelvin. जूल पर मोल पर केल्विन हे जे आहे, ही काय असेल त्याचं इक्वेशन असेल किंवा युनिट असणार. For all the gases. Now N is number of molecules in this gas, Na are the Avogadro's number, and this number of molecules will form 1 mole of gas. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला असा लिहिता येतो, ह्या जनरलाइज करून, कारण आपण बघितलं की हा फॉर्म्युला काय, PV इक्वल्स टू NRT. इव्हन दो आपण एका मोल साठी जर लिहिलं तर PV इक्वल्स टू काय होईल, हे RT असं होणार. ह्याला आपण थोडं मॉडिफाय करून ह्या पद्धतीने लिहू शकतो, PV इज इक्वल टू NKBT ह्या फॉर्म मध्ये लिहितात, NKBT, वेअर KB इज कॉल्ड एज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. हा जो आहे तो बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट आहे. ओके, ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू थोड्या वेळानंतर. टी टेम्परेचर, बाकी सगळ्या गोष्टी ऍज इट इज आहे. आता हे जे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, आणि आता आपण ह्याला रिप्लेस कुणासोबत केलेला आहे, वी हॅव रिप्लेस्ड दिस टर्म. ही जी टर्म आहे, ह्या टर्मला आपण कशाने रिप्लेस केलेला आहे, आर ला आपण ह्यानं रिप्लेस केलं. तर आरचं जे इक्वेशन आहे, आर इज इक्वल टू Na टाइम्स के. सो Na इज अवॅगॅड्रोज नंबर. Na जो आहे तो काय आहे, अवॅगॅड्रोचा नंबर आहे. आणि ह्या अवॅगॅड्रोज नंबरनं जर आपण इथं मल्टिप्लाय केलं, म्हणजे हे इक्वेशन जर लिहिलं, पीव्ही इज इक्वल टू एन टाइम्स केबी टीच्या फॉर्म मध्ये हे Na असेल, आणि ह्याच्यावरून आपल्याला ही व्हॅल्यू केबी टीच्या टर्म्स मध्ये इथं मिळते. हे इक्वेशन आपण मॉडिफाय करून लिहिलेलं आहे. आरचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन साठी हे लिहिलं, आर इज इक्वल टू Na टाइम्स केबी. सो इथं बेसिकली एक मोलच्या ऐवजी जर आपण जास्त मोल्स कन्सिडर केले तर N डिवायडेड बाय Na असं आहे. ठीक आहे, ते N त्याच्यामध्ये येईल. आणि आर ची जी व्हॅल्यू आहे, आर ची व्हॅल्यू काय येते, Na टाइम्स केबी. हे ह्या व्हॅल्यूज आपण याच्यात ठेवल्यावरती हे इक्वेशन आपल्याला मिळतं, म्हणजे पीव्ही इज इक्वल टू केबीटी. एक मिनिट, बोर्ड वरती दाखवतो. जे इक्वेशन आपण आता लिहिलं त्या इक्वेशनशी रिलेटेड आपण पॉइंट्स डिस्कस करूया. सो वी सेड दॅट दिस R is equal to Na times Kb, where Na is Avogadro's number and Kb is equal to बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. हा Kb जो आहे तो काय आहे, बोल्ट्झमन्सचा कॉन्स्टंट आहे. Here PV is equal to NRT, हे इक्वेशन आहे NRT. So if we place this N divided by Na, okay,
आर ची व्हॅल्यू काय आहे, Na टाइम्स Kb into T. So Na will get cancelled and Pv equals to N Kb T. हे जे इक्वेशन तिथे लिहिलं होतं ते अशा पद्धतीने होतं. सो स्मॉल n काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, सॉरी नंबर ऑफ मोल्स. n कॅपिटल जे आहे ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. Kb इज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट अँड T इज द टेम्परेचर. म्हणजे हे जे इक्वेशन इथं दिलं होतं ते इक्वेशन आपल्याला ह्या टर्म्स मध्ये कसं लिहिता आलं, म्हणजे हे जे इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल टू एन टाइम्स केबीटी, हे इक्वेशन कसं डिराईव्ह केलं होतं मी ते सांगितलं. एन ची व्हॅल्यू कॅपिटल एन डिवायडेड बाय एन ए, आर ची व्हॅल्यू एन ए टाइम्स केबी, यू विल गेट दॅट इक्वेशन, दिस इक्वेशन 3.4. हे इक्वेशन तुम्हाला लिहिता येतं. ठीक आहे. सो सगळे जे गॅसेस आहेत, हे गॅसेस, तर ह्या गॅसेस साठी हे इक्वेशन्स काय होतं, हे दे विल फॉलो धिस इक्वेशन ऍट ऑल. जर ते सगळे एका सगळ्याच टेम्परेचरला, प्रेशरला जर हे करत असतील तर त्याला आपण आयडियल गॅस असं म्हणतो. हे जे इक्वेशन आहे, दिस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, दिस इक्वेशन पीव्ही इक्वल्स टू एनआरटी, दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. आणि जर कुठला गॅस जर हे ओबे करत असेल, कुठला जर गॅस हा ओबे करत असेल तर त्याला आपण आयडियल गॅस असं म्हणतो. दॅट गॅस इज कॉल्ड ऍज आयडियल गॅस. सो पण नेचर मध्ये मी ऑलरेडी सांगितलं की फिजिक्स मध्ये आपण ज्यावेळेस कधी आयडियल हा शब्द वापरतो तर ते आयडियल हे एक्झॅक्ट मध्ये नसतात, त्याच्यामध्ये काही थोडे बहुत चेंजेस असतात, थोडे बहुत वेगळ्या व्हॅल्यूज येतात. मग प्रत्येक गॅस जो आहे हे इक्वेशन फॉलो करतो का, पण ठीक आहे, प्रत्येक गॅस हे इक्वेशन फॉलो करतोय, पण पण कुठल्या तरी एखाद्या टेम्परेचरला किंवा कधी कुठल्या तरी एका प्रेशरला, ज्यावेळेस प्रेशर आणि टेम्परेचर एवढं असेल तरच हे आयडियल गॅस इक्वेशन्स काय होतात, फॉलो केले जातात. अशा पद्धतीच्या केसेस आहेत. म्हणजे सगळ्याच कितीही टेम्परेचर देऊ, इफ आय से 10 डिग्री सेल्सिअस, इफ आय से 20 डिग्री सेल्सिअस, इफ आय से 100 डिग्री सेल्सिअस, खूप लार्ज नाही, पण आपण 0 to 100च्या मध्ये जरी घेतलं तरी प्रत्येक गॅस हे सेम प्रत्येक गॅस ईपीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे प्रत्येक टेम्परेचरला फॉलो करत नाही. इवन म्हणजे कारण आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय हे त्या त्या पॉइंट नुसार आपण डिस्कस करतोय, ज्या त्या टेम्परेचरला जे ती व्हॅल्यू तिथं असणार. ठीक आहे. तर आयडियल गॅस इक्वेशन जे आहे, हे आयडियल गॅस इक्वेशन आपण लिहिलं, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. एन म्हणजे काय, आर म्हणजे काय, टी म्हणजे काय आहे, स्मॉल कॅपिटल एन, एन ए, ह्या व्हॅल्यूज सुद्धा आपण आता डिस्कस केल्या. ह्या सगळे पॉइंट्स इथे डिस्कस केले. सो बेसिकली वी हॅव डिस्कस्ड व्हॉट इज आयडियल गॅस. आयडियल गॅस साठीचा च्या जे व्हॅल्यूज आहेत किंवा जे आहेत ते आपण काय केलेत इथं डिस्कस केलं. ठीक आहे. आणि आता याच्यात कुठली व्हॅल्यू राहिली आहे का, एक मिनिट. टी ची व्हॅल्यू केबी टी, कुठल्या व्हॅल्यू सांगितल्या नाहीत. हा माझ्या माहितीच तो आर आणि ह्या व्हॅल्यू सांगितल्या, तर त्याही व्हॅल्यू सांगूयात आपण. इथं लिहितो, आर ची व्हॅल्यू नाही दिलेली ना, तर आर व्हॅल्यू इज, हे जो आर आहे, सॉरी आर ची व्हॅल्यू सांगितली, आर नाही, एन ए के, केबी ची व्हॅल्यू, बोल्ट्झमन कॉन्स्टंट जो आहे त्याची व्हॅल्यू जी आहे के ह्याची, ही आहे 1.38 इंटू 10 टू द पॉवर हा -23, पॉवर हा 1.38 इंटू 10 टू द पॉवर -23 जूल पर केल्विन ही बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यूज तिथे दिल्या जातील किंवा नाही दिल्या जाणार हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे ह्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या. त्याचबरोबर अजून कुठली व्हॅल्यू होती, एन, हा एन ए ही एक व्हॅल्यू. तर एन ए ची व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवा. अवोगॅड्रोज नंबर आहे, इट इज 6.0
हा 6.02 इंटू 10 टू द पॉवर, दोघांचे पॉवर्स सेम आहे 23. आता अवॅगॅड्रोज नंबर हा प्युअर नंबर आहे, त्याच्यामुळे त्याला काही युनिट नाहीये. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1.38 इंटू 10 टू द पॉवर मायनस 23. सो रिअल सॉरी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो आहे त्या गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण इथे सांगितली 8.314 जूल पर मोल पर केल्विन, हे त्याचं युनिट आणि त्याची व्हॅल्यू आहे. ही बोल्ट्झमन कॉन्स्टंटची आहे, हे अवॅगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू आहे. ह्या ठिकाणी आर जो आहे गॅस कॉन्स्टंट आहे त्याचे डायमेन्शन्स पण मेन्शन केले. आय थिंक आतापर्यंत जेवढे यूज केले आपण तेवढे इथं मेन्शन केलेत मी. तरी पण तुम्ही बघा, काही नसतील तर सांगा, पण ते पण डिस्कस करूया. Okay, so we discussed about what is mean by ideal gas equation. Ideal gas equation जे आहे हे ideal gas equation PV equals to nRT आहे आणि जो गॅस हे सगळ्याच टेम्परेचरला करतो त्या गॅसला आपण आयडियल गॅस इक्वेशन असं. नेक्स्टली इक्वेशन ऑफ अ स्टेट. For a gas, its state is specified by number of physical quantities such as pressure, temperature, volume, internal energy. Hence, the equation relating these quantities is known as equation of a state. म्हणजे थोडक्यात पीव्ही त्याच्यामधली त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एनर्जी जे आहे हे पॉइंट्स जे सांगतं, जे इक्वेशन सांगतं त्या इक्वेशनला आपण इक्वेशन ऑफ अ स्टेट असं म्हणतो. तर नियरली आयडियल गॅस इक्वेशन मध्ये आपण पीव्ही, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे सगळं सांगतो. एनर्जी बद्दल आपण डायरेक्टली डिस्कस करत नाही, म्हणजे ह्याच्यात ही आहे, पण शेवटी ह्याचा रिलेशन एनर्जीशी ही येणारच आहे. ते पॉइंट्स आपण डिस्कस करू, पण त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ अ स्टेट असं म्हणतो. हे काय आहे, इक्वेशन ऑफ अ स्टेट. आणखीन एक पॉइंट जो सांगायचा आहे ते, हे जे सगळे गॅसेस आहेत हे गॅसेस हे गॅसेस कधी आयडियल गॅस सारखे ऍक्ट होतील, तर तो हा पॉइंट आहे. ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर the molecules are far apart from each other, therefore molecules interaction are negligible. Under these conditions, ह्या कंडिशन्सच्या अंडर, behavior of a real gas close to that of ideal gas. So this is one important fact you have to remember. This kind of MCQ make. So at what temperature or at what pressure these values. So for low pressure and nahi, or high temperature, low pressure or हाय टेम्परेचर, म्हणजे जर एखाद्या ठिकाणी प्रेशर कमी असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, प्रेशर कमी असेल आणि टेम्परेचर काय असेल, जास्त असेल, तर त्या ठिकाणी जो गॅस आहे तो आयडियल गॅस सारखा बिहेव करायला लागतो. तो रिअल गॅस म्हणजे आपण डे टू डे लाईफ मध्ये जे बघतो त्या गॅसेसला आपण रिअल गॅसेस म्हणतो. आयडियल गॅसेस हे जे आहेत हे सगळ्याच टेम्परेचरला आणि प्रेशरला असायला पाहिजेत, पण तसं होत नाही. आयडियल गॅस आणि रिअल गॅसेस मधला तो डिफरन्स असतो. ठीक आहे, हा पॉइंट मला त्याच पॉइंटशी रिलेटेड सांगायचा होता म्हणून मी तो मेन्शन केला. असो, तर लो प्रेशर हाय टेम्परेचर ही कंडिशन लक्षात ठेवा. इन दिस कंडिशन रिअल गॅस कॅन बिहेव ॲज अन आयडियल गॅस. एका आयडियल गॅस सारखा तो बिहेव करू शकतो. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस बिहेवियर ऑफ गॅस. हे पॉइंट्स मला आयडियल गॅस आणि रिअल गॅसच्या बाबतीत सांगायचे होते. तर मॉलिक्युल्स जे आहेत हे गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत दे आर ऑलवेज इन अ रॅन्डम मोशन. हे जे आहे ते कुठल्या मोशन मध्ये असतील, हे नेहमी रॅन्डम मोशन मध्ये असतील. आणि त्या मॉलिक्युल्सची जी व्हॅल्यू आहे किंवा जी संख्या आहे, दिस विल बी अ व्हेरी ह्यूज नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. आपण कितीही स्मॉल क्वांटिटी व्हॉल्यूम कन्सिडर करायचा प्रयत्न करा, तरी देखील त्या ठिकाणचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची संख्या खूपच जास्त आहे.
मग आपल्याला इथं प्रत्येक मॉलिक्यूलचं टेम्परेचर किती, प्रत्येक मॉलिक्यूलची व्हॉल्यूम किती, प्रत्येक मॉलिक्यूलसाठी टेम्परेचर किती, ह्या क्वांटिटी मेजर करणं पॉसिबल आहे का? तर नाही. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेजर द टेम्परेचर, व्हॉल्यूम, प्रेशर. हे आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर जे आहे, हे मेजर करणं पॉसिबल आहे का? नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, ह्या गॅसेसचं जे बिहेवियर आहे, हे बिहेवियर डिस्कस करण्यासाठी आपण एक व्हॉल्यूमच कन्सिडर करतो. डायरेक्टली एक व्हॉल्यूम घेतो आणि त्या व्हॉल्यूमसाठी जे काही प्रेशर असेल, जे काही टेम्परेचर असेल, जे काही काय अजून इक्वेशन इंटरनल एनर्जी असेल, ह्या सगळ्याचं जे आहे, ते त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल साठी सुद्धा असेल, असं आपण एक एव्हरेज काढून सांगतो. मग आपण इथं प्रत्येक मॉलिक्यूलसाठी एनर्जी किती, त्याचं व्हॉल्यूम किती हे सांगता येतं का? नाही. इट्स नॉट पॉसिबल. ओके. सो वी रिलेट ऑल दीज प्रॉपर्टी टू दॅट वन. त्याला करतो. आपण ऑलरेडी आता रिअल गॅस आणि आयडियल गॅसेस मधलं रिलेशन कधी ऍक्ट होतं हे आपण पॉइंट आधीच डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आता जो पुढचा पॉइंट आपण डिस्कस करायचा आहे तो आहे मीन फ्री पाथ. तो काय आहे? मीन फ्री पाथ असा पॉइंट आहे. आता हा मीन फ्री पाथ म्हणजे काय तो बघूया. सो इफ सपोज दिस इज अ कंटेनर. हे जे आहे हे काय आहे? एक कंटेनर आहे. ह्या कंटेनर मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स असतात. हे ज्यावेळेस मॉलिक्युल्स इथं रॅन्डमली मूव्ह होणार आहे. मग आता रॅन्डमली मूव्ह होताना ते कोलाइड होत असते. ह्या ठिकाणी सपोज पार्टिकल होता. सपोज ह्या ठिकाणी पार्टिकल किंवा तो मॉलिक्यूल होता. आपण एका मॉलिक्यूलचा विचार करू. हा मॉलिक्यूल जो आहे रॅन्डमली मूव्ह होत होत इथं जातो. त्या ठिकाणी त्याचं कुलिजन होतं. ते कुलिजन होऊन तो पुन्हा कुठं ह्या इथं पोहोचतो. ठीक आहे, कुलिजन्स. त्यानंतर त्याचं कुलिजन होऊन कदाचित तो ह्या डायरेक्शन मध्ये जातो. त्यानंतर त्याचं कुलिजन होऊन तो ह्या डायरेक्शन मध्ये जातो. त्यानंतरचं कुलिजन होऊन तो म्हणजे मला हे सांगायचं की तो रॅन्डमली मूव्ह होतो. त्याचं कुलिजन कसं होतंय, काय होतंय हे एक्झॅक्टली आपल्याला सांगता येत नाही. मी जेवढे काही पाथ इथं रिप्रेझेंट करत आहे, तेवढ्या सगळ्या पाथमध्ये ते प्रत्येक जिथं-जिथं त्याची डायरेक्शन चेंज झालीये, तिथं-तिथं त्याचं कुलिजन झालंय असं आपण गृहीत धरू शकतो. तिथं-तिथं काय झालंय त्याचं कुलिजन झालेलं आहे असं आपण गृहीत. ठीक आहे. हे सगळे कोलिजन्स आहेत आणि ह्या प्रत्येक ठिकाणी पार्टिकलनं त्याचा पाथ काय केलेला आहे? चेंज केला. ॲट एव्हरी पॉइंट द पार्टिकल किंवा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल कुणाचा आहे? हा मॉलिक्यूल त्या गॅसचा आहे. त्यानं त्याचे पाथ काय केलेले आहेत? चेंज केले. ओके. सो धिस इज आता इथं प्रत्येक ठिकाणचे कोलिजन्स आहेत. प्रत्येक ठिकाणी इथं कोलिजन झालेलं आहे. ह्या ठिकाणी कोलिजन आहे. ह्या ठिकाणी कोलिजन आहे. एव्हरी टाइम देअर इज अ पुल. सो ज्या वेळेस एक पाथ जो आपल्याकडे मिळतो, जो काही पाथ असेल, ज्या पाथमध्ये त्या मॉलिक्यूलचं दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत कोलिजन होत नाही. उदाहरणार्थ इथून इथपर्यंत. धिस पाथ इज कॉल्ड एज अ फ्री पाथ. ह्याला काय म्हणतात? फ्री पाथ असं म्हटलं. धिस इज कॉल्ड ॲज फ्री पाथ. ह्याला आपण फ्री पाथ असं म्हणतो. मग आता हे फ्री पाथ फक्त तिथेच आहेत का नाही? हा इथं आहे. हाही फ्री पाथच आहे. मग आता प्रत्येक वेळेस फ्री पाथची व्हॅल्यू सेम आहे का? नाही, दिसते आपल्याला. प्रत्येक वेळेस त्याची व्हॅल्यू काहीतरी डिफरंटच दिसते. काही ठिकाणी ती जास्त आहे, काही ठिकाणी ती कमी आहे, काही ठिकाणी खूपच कमी आहे. अशा पद्धतीने सगळे काय आहेत? फ्री पाथ. मग ज्यावेळेस आपण ह्या सगळ्यांचा एव्हरेज घेतो, ठीक आहे? ह्या सगळ्यांचा आपण काय करतो? एव्हरेज ऑफ फ्री path is called as हा जो आहे तो ऍव्हरेज ऑफ फ्री पाथ म्हणजेच मीन मीन फ्री पाथ असं म्हणतो. मग आता ह्या सगळ्यांचा आपण ऍव्हरेज जर केला तर तो जो ऍव्हरेज आहे त्या ऍव्हरेजला आपण मीन फ्री पाथ म्हणतो. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी डायग्राम मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. देर आर 13
फ्री पाथ्स, हे इथं फ्री पाथ आहे, ह्या 13 फ्री पाथचा जर ऍव्हरेज घेतला देन इट इज कॉल्ड ऍज अ मीन फ्री पाथ. तर आपण त्याला काय म्हणतो, मीन फ्री पाथ म्हणतो. हा जो मीन फ्री पाथ आहे, तो मीन फ्री पाथ कशावरती डिपेंड करतो, लॅमडा म्हणजेच काय आहे, मीन फ्री पाथ. हा मीन फ्री पाथ आहे. हा मीन फ्री पाथ जो आहे तो कशावरती डिपेंड करतो, सो लॅमडा डिपेंड्स अपॉन, फर्स्ट ऑफ ऑल इट डिपेंड्स अपॉन डायमीटर. तो त्या मॉलिक्यूलच्या डायमीटरवर डिपेंड करतो. इनफॅक्ट हा तो डायमीटरच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असतो, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी मध्ये आहे. हे आता डी, इथं डायमीटर लिहिले, इथं डी चा स्क्वेअर का घेतला, कारण त्याचा एरिया कन्सिडर करावा लागतो, त्याच्यामुळे एरियाचा फॉर्म्युला मध्ये आर चा स्क्वेअर येतो, तर इथं डायमीटरचा आपण स्क्वेअर. ठीक आहे, डायमीटर वरती ते डिपेंड करत आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहे सर, सॉरी डेन्सिटी किती आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स नाही, म्हणजे आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम असेल तर त्याची जी डेन्सिटी आहे त्या डेन्सिटी वरती तो डिपेंड करतो. ह्या व्हॅल्यूज वरती तो डिपेंड करत आहे. हे प्रोपोर्शनॅलिटी कशी असेल, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी असणार आहे. दिस विल बी द इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. ओके, सो हिअर यू विल फाइंड द मीन फ्री पाथ. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण खूप साऱ्या वेळेस येतं. हा मीन फ्री पाथ आहे. इथे बघा तुम्ही लेफ्ट साइडला काय दाखवले, गॅस मॉलिक्युल्स डिस्पर्स्ड इन अ कंटेनर, अ स्टॉप ऍक्ट. ओके, स्टॉप ऍक्शन फोटोग्राफ म्हणजे हे मॉलिक्युल्स मूव्ह होत नाहीयेत, स्टॉप आहेत, अशा पद्धतीने आपण ऍझ्युम केलं, ते रॅन्डम आहे. मग त्याच्यापैकी काय घेतला की एक टिपिकल गॅस मॉलिक्यूल हा रॅन्डमली मूव्ह होतो अशा पद्धतीने. आता इथे हे ओव्हरलॅप लाईन ज्या दाखवल्यात त्या एकमेकांवर ओव्हरलॅप होत आहेत, म्हणजे कुलिजन होऊन गेल्यानंतर त्या पाथवरून पुन्हा जाऊ शकतो मॉलिक्यूल, अशा पद्धतीने. मी ओव्हरलॅप झालेला दाखवला नव्हता ज्यावेळेस ड्रॉ केला, बट इट इज ऑल्सो पॉसिबल, अँड दिस इज कॉल्ड ऍज द फ्री पाथ. इथे जे पाथ आहेत किंवा ह्या सगळ्याचा जर ऍव्हरेज घेतला तर हा काय आहे, मीन फ्री पाथ होऊन जाईल. आणि हा जो मीन फ्री पाथ आहे तो कशावरती डिपेंड करतो, इट डिपेंड्स अपॉन डेन्सिटी. इट डिपेंड्स अपॉन डेन्सिटी ओव्हर हिअर, डेन्सिटी वरती तो डिपेंड करतोय. आणि डेन्सिटी जो आहे ही टर्म तो एन डिवायडेड बाय व्ही दिलेला आहे. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बरोबर आहे, मॉलिक्युल्स जेवढे आहेत तेवढं त्याचं मास असेल, कारण मास आपण कन्सिडर केले काहीतरी व्हॅल्यू आहे, ते जेवढे जास्त मॉलिक्युल्स येतील तेवढं जास्त त्याची काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे. आणि त्याचबरोबर ते कुणाला प्रोपोर्शन असणार आहे, डायमीटरच्या सेकंड पॉवरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळं हा जो मीन फ्री पाथ किंवा लॅम्डाचा जो फॉर्म्युला आहे तो इथं बॉटमला दाखवल्या पद्धतीने येतो. हा फॉर्म्युला लॅम्डा इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 2 पाय डी स्क्वेअर एन बाय व्ही, हा फॉर्म्युला. सो लॅम्डा जो आहे, लॅम्डा इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय. Here it is d square n by v, where density is equal to n by v. n is number of molecules. हे काय आहे, number of molecules, and हे काय आहे, volume. हे आपल्याला volume साठी. ठीक आहे. We have just discussed that the lambda value is equal to 1 upon square root of 2 pi. Here it is rho d square, which we can write lambda equals to 1 divided by square root of 2 pi into density is number of molecules divided by volume into d square. ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, इथं लॅम्डा इक्वल्स टू ही जी व्हॅल्यू आहे ती इथं अशी लिहिली, लॅम्डाची व्हॅल्यू अशी लिहिली. ठीक आहे. तर हे ह्या फॉर्म्युल्यावरून एक न्यूमरिकल इथे मेन्शन केलेलं आहे. ऑब्टेन मीन फ्री पाथ ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल ॲट 0 डिग्री सेल्सिअस, 1 atmospheric pressure. The molecular diameter of nitrogen is 324
पिकोमीटर असं दिलेलं आहे. ठीक आहे, इथे ही जी व्हॅल्यू आहे ती पिकोमीटर अशा पद्धतीने दिली. हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर तर आपल्याला डायमीटर 324 पिकोमीटर, पिको मीन्स 10 टू द पॉवर -12 ही येते. सर मीटिंग आपोआप लिव्ह होते. लिव्ह होतंय का? बरं ठीक आहे, बघू यावेळेस झाले की चेक करू आपण. हा 324 into 10 to the power -12 मीटर ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. नेक्स्टली प्रेशर जे दिलं होतं ते 180 एम म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल, ज्याची की व्हॅल्यू 1.01 into 10 to the power 5 पास्कल. ओके, यू माइट हॅव यूज दीज व्हॅल्यूज इन केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हे प्रेशर ची व्हॅल्यू आहे ती यूज केली असेल. आणि त्यांनी जे टेम्परेचर जे दिलेलं आहे, ते टेम्परेचर T इक्वल्स टू 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती आहे? 273 केल्विन हे येतं. ओके, सो डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्व्हर्जन केलं पाहिजे. डायमीटर जी पिकोमीटर मध्ये दिलेली आहे ती आपण मीटर मध्ये इथं घेतली आहे. प्रेशरची व्हॅल्यू पण इथं मेन्शन केली. त्याच्यावरून आपल्याला लॅम्डा ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर लॅम्डा साठी आपल्याला जे पाहिजे इक्वेशन मध्ये 1 डिवायडेड बाय हा लॅम्डाचा जो फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय n डिवायडेड बाय v टाइम्स डी स्क्वेअर. तर डी स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे. आपल्याला जे n बाय v आहे म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन व्हॉल्यूम, ही व्हॅल्यू आपल्याकडे नाही, तर त्याला आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. ती व्हॅल्यू आपण आयडियल गॅस इक्वेशन पासून घेणार. सो वी नो धिस इक्वेशन. आपल्याला जी मगाशी इक्वेशन यूज केली आहे PV इक्वल्स टू कॅपिटल N KBT ही इक्वेशन आहे. आता ही जी इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये जर n डिवायडेड बाय v जर लिहिलं, n डिवायडेड बाय v लिहिलं, then it becomes P divided by KBT, where P is pressure, KB is a Boltzmann constant, T is the temperature. नाउ प्रेशर आपल्याला मेन्शन केलेलं आहे, टेम्परेचर दिलेलं आहे आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट ही एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, फिक्स्ड व्हॅल्यू आहे, जी आपल्याला माहिती असायला पाहिजे अशी न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्याचा यूज करायचा आपल्याला. इफ वी यूज दीज व्हॅल्यू, आपण जर ह्या व्हॅल्यू यूज केल्या तर लॅम्डा जो आहे ते लॅम्डाच्या आधी आपण पी च्या टर्म्स मध्ये बघूयात. n बाय v इज इक्वल टू प्रेशर 1.01 into 10 to the power 5 divided by kb, that is 1.38 into 10 to the power -23, and temperature is 270. ही आपल्याला ही व्हॅल्यू n बाय v ची मिळालेली आहे. अँड हेन्स when we write this one, आता ज्यावेळेस आपण हे लिहूयात इक्वेशन, लॅम्डा इक्वल्स टू हिअर 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय n बाय v d स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय n बाय v म्हणजेच काय, p डिवायडेड बाय kb, p ही व्हॅल्यू असेल आणि d स्क्वेअर ऍज इट इज. Hence, lambda equals to kbt divided by square root of 2 pi into p into d square. K 1.38 into 10 to the power -23 into 273 divided by square root of 2 into 22 divided by 7. P value is 1.01 into 10 to the power 5 and d square is 324 into 10 to the power -12 its square. हा इथे ज्या व्हॅल्यूज मेन्शन केल्यात लॅम्डा साठी, सपोज ती व्हॅल्यू प्रेशर तर असणार, पण हे जे डायमीटर वगैरे ह्या व्हॅल्यूज इथे मेन्शन केल्या, ह्या व्हॅल्यूज आपल्याला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये ज्या पद्धतीने दिल्या जातील तशा व्हॅल्यू. हा क्वेश्चन एमसीक्यू टाइप मध्ये येणार नाही, कारण याच्यात डायरेक्ट कॅन्सलेशनचा पार्ट खूप कमी आहे. कॅल्क्युलेशन करताना तुमच्या हे लक्षात येते की डायरेक्टली कॅन्सल होत नाहीत, त्यामुळे थोडासा ह्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करावं लागेल. पॉवर्सचं जर आपण ऍडजस्टमेंट केलं
तर बघा हे 1.38 into 273 divided by 73 into 7 divided by square root of 2 into 1.01 ला मी 1 लिहित आहे आणि इथं 324 into 324 हीच व्हॅल्यू राहील. डिनॉमिनेटर मध्ये पॉवर मायनस इथं 324 चा -12 आहे, त्याचा स्क्वेअर केला तर -24 येतोय. -24 न्यूमरेटर मध्ये जर गेला तर तो प्लस होईल आणि वरचा 23 सोबत मायनस होऊन फक्त +1 राहील आणि ह्या डिनॉमिनेटर मधला 5 वरती गेल्यावरती मायनस होऊन 10 to the power -4 ही व्हॅल्यू इथे राहते. ठीक आहे. नाव हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, आता हे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. एवढे कॅल्क्युलेशन्स बरं ठीक आहे, आपण ट्राय तरी करूया. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज घेण्याचा प्रयत्न करतोय. पण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतले की आन्सर थोडं चुकायला लागते. 1.38 ला मी स्क्वेअर रूट ऑफ 2 सोबत कॅन्सल करतो, कारण स्क्वेअर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे 1.4 आणि 1.3 ला मी 1.4 असं लिहू शकतो. मी डायरेक्ट केले, पण हे थोडस वेगळं येईल आन्सर. 7 न वरती मल्टिप्लाय करून घेऊयात. 7 ला 21 2 7 49 51 324 into 324 into 10 to the power -4 हे अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता हे कॅल्क्युलेशन्स पूर्ण सॉल्व्ह केल्याशिवाय येणारच नाहीत. बरं. 324 गुणिले 4 1296 ओके 129 300 गुणिले 2 648 748 778 787 72 972 आणि हे 70 आणि 70 1040 1050 ही एवढी व्हॅल्यू येईल. हे अंदाजे केलेलं कॅल्क्युलेशन आहे. 1911 divided by 105,056 into 10 to the power -4 हे अशी व्हॅल्यू येते. (1911 divided by 1050 जर केलं तर 10 to the power -6 होईल ते पॉवर्स मध्ये आणि ह्यानं जर डिव्हाइड केलं नाही, हे आन्सर खूप वेगळं येणार आहे आपला. माझा आन्सर इथं 1 पॉइंट मध्ये चाललंय. हे 2 च्या जवळपास चाललंय अप्रॉक्सिमेट, पण मला वाटत नाही करेक्ट असं. पण कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. कॅल्क्युलेशन्स इथे दिलेले असतील. आन्सर काय आहे याचं 0.8 into 10 to the power -7 0.8 into कुठे गेला तो 0.8 into 10 to the power -7 आहे आपलं आन्सर. 0.2 किंवा 20 into 10 to the power काय वेगळंच आहे. कॅल्क्युलेशन्स मी केले नाही. ओके, सो कॅल्क्युलेशनचा पार्ट असू द्या. बाकीचे मी व्हॅल्यूज सांगायचे होते त्या सांगितल्या. आता आपण पुढचा पॉइंट डिस्कस करूयात. हे कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स येत असतील तर चेक करा. मी नंतर एकदा चेक करतो ही व्हॅल्यूज, पण मला वाटतं आता इथं दिले तर मे बी ओके. Next point that we are going to discuss is the pressure of ideal gas equation. This may be asked. हे जे डेरिव्हेशन आहे हे बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारलं जाऊ शकतं. प्रेशर जो आहे ते आयडियल गॅसवरचं जे प्रेशर आहे. सो ओके, if the pressure of a gas in an enclosure is reduced by evacuating it, the density of the gas molecule decreases and hence mean free path increases. You must have seen articles coated with metal films. The metals are heated and evaporated in enclosure. The pressure in the enclosure is reduced so that the mean free path of the air molecules is larger than the dimensions of the enclosure. The atoms in the metal vapor
they do not collide with air molecules. They reach the target and get deposited. म्हणजे आपण कोटेड म्हणजे आपण जी मेटल कोटिंग करतो काही ठिकाणी, खूप साऱ्या ठिकाणी मेटल कोटिंग केली जाते. ही जी मेटलची कोटिंग आहे, त्या मेटल कोटिंग करण्यासाठी जे हे केलं जातं चेंबर, त्याच्यामध्ये प्रेशर कमी असतं आणि ज्यावेळेस आपण त्याला हीट देतो, आता म्हणजे हा कंटेनर असेल, इथं जर आपण त्याला हीट देत असेल मेटलला, तर ह्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स वरती जाऊन ते काय होतात, ह्या दुसऱ्या मेटल वरती ऍड होतात. उदाहरणार्थ आता लोखंड काय होतं, पावसात पाण्यामध्ये गंजतं. त्याच्यामुळं त्याच्यावरती पण आपण कोट करतो. जनरली आपण काय करतो, ऑइल पेंट देतो, कारण ते स्वस्त असतं. अशा पद्धतीची जी इथे जी मेन्शन केलेली आहे, त्याच्यासाठी त्याची कॉस्ट खूप जास्त असते. त्यामुळे ते खूप कमी प्रमाणामध्ये करतात. मग आता ही जी प्रोसेस सांगितली, उदाहरणार्थ सपोज लोखंडी ग्रिल आहेत आणि तुम्हाला ते गंजू द्यायचे नाही, तर त्याच्यावर झिंक वगैरे असे जे आहेत, झिंकचं लेयर दिला जातो, कोटिंग केली जाते आणि त्या कोटिंगमुळे ते काय होतं, गंजत नाही. ते जे आहेत ते काय होतात, गंज गंज खात नाही. काही काही आपल्याकडे युटेन्सिल्स पण असतात. घरामध्ये काही भांडी असतात. त्या भांड्यामध्ये पण असंच झिंकचं वगैरे कोटिंग केलेलं असतं. जेणेकरून सपोज लोखंडी जरी असेल, तरी त्याचा जो खालचा भाग असतो तळाचा, असं एक उदाहरण सांगतो, कढईसारखं पातेलं आहे असं धरा, गृहीत धरा. तर ते पाणी वगैरे साचून इथं गंजू शकतं, लोखंडाचं असेल तर. तर त्याला काय करतं, झिंकची कोटिंग केली जाते. त्याच्यामुळे ते काय होतं, त्याचा एअर सोबतचा कॉन्टॅक्टच तुटतो आणि ऑक्सिजन जोपर्यंत तिथपर्यंत रीच होत नाही, तोपर्यंत ते जे लोखंड आहे ते गंजत नाही. त्या त्याच्याबद्दल ह्या इथं मेन्शन केलंय. पण ते करण्यासाठीची प्रोसिजर म्हणजे एअर प्रेशर खूप कमी करणं, मीन फ्री पाथ वाढतो. त्याच्यामुळे जे हे मॉलिक्युल्स आहेत ते एअरचे मॉलिक्युल सोबत कोलाईड होत नाहीत आणि झिंकची कोटिंग जी आहे, उदाहरणार्थ झिंकची कोटिंग, ती कोटिंग पॉसिबल होते. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉइंट आपण डिस्कस करतोय, ह्याच्यापेक्षा हा आता महत्वाचा पॉइंट असेल, प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस. आयडियल गॅस ज्या कंटेनर मध्ये ठेवलेला आहे, आयडियल गॅस ज्या कंटेनर मध्ये ठेवलेला आहे, त्या कंटेनरच्या वॉल वरती किती प्रेशर एक्झर्ट होतं, त्याच्याबद्दल आपण काय करतोय, डिस्कशन करणार आहोत. तर कंटेनर मध्ये, इफ यू सी धिस डायग्राम ओव्हर हिअर, ह्या डायग्राम मध्ये एखाद्या मॉलिक्यूल कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये जात असेल, तर त्याला तिन्ही डायरेक्शन म्हणजे 3 डायमेन्शन एक्स, वाय, झेड असे आहेत. जर सपोज हा मॉलिक्यूल असा चाललेला आहे, सपोज पाथ आहे त्याचा, तर एक्स डायरेक्शन मध्ये चाललाय, वाय डायरेक्शन मध्ये चाललाय आणि हा असा झेड डायरेक्शन मध्ये सुद्धा त्याची काय आहे, मोशन, 3 डायमेन्शनल मोशन त्याला असणार आहे. तर त्याच्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत, त्या आपण Vx, Vy, Vz असे कन्सिडर करतो. त्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत त्या मॉलिक्यूलच्या, त्या आपण Vx, Vy, Vz अशा पद्धतीने कन्सिडर. So basically, first of all, what we have to consider, let us consider a cube whose length is L. एक क्यूब कन्सिडर करा ज्याची लेंथ किती आहे, L एवढी आहे किंवा साईड L एवढी आहे. आणि ह्या क्यूब मध्ये आपण काय करतो, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एन गॅस, आयडियल गॅसचे सांगतो आपण. कुठल्या गॅसचे सांगतो, आयडियल गॅसचे मॉलिक्युल्स आहेत असं आपण गृहीत. जर आयडियल गॅसचे मॉलिक्युल्स असतील, तर समजा ते कोलिजन झालं त्यांचं एकमेकांसोबत, तरी देखील त्यांच्या एनर्जी मध्ये काही लॉस होत नाही, काही लॉस होत नाही. लक्षात ठेवा, एनर्जी जे आहे ती कम्प्लिटली दुसऱ्या मॉलिक्यूलला दिली जाईल किंवा पहिल्या मॉलिक्यूलला दिली जाईल किंवा हाफली होईल, पण एनर्जी दुसरीकडे लॉस होत नाही. आता दुसरीकडे म्हणजे काय, आता उदाहरणार्थ एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती जर आदळला, तर काय होतं, हीट प्रोड्यूस होते तिथं आणि ती हीट काय होते, बाहेर पडते एन्व्हायरमेंट मध्ये. तर इथले जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स एकमेकांवर कोलाइड झाले तरी त्यांच्यामध्ये हीट प्रोड्यूस होऊन एनर्जी लॉस होत नाही असं सांगितलं. सो व्हॉट वी हॅव कन्सिडर्ड, we have considered a cube whose side is capital L. It contains ideal gas. There are n number of capital N number of molecules are present. Each molecule is of mass small m. And if these molecules are moving randomly, जर हे molecules randomly move होत असतील, हे molecules काय होत असतील, randomly move होत असतील, तर त्यांना तिन्ही डायरेक्शन्स मध्ये काय असणार आहेत, velocities असणार आहेत. So when molecule is moving randomly, it will be having velocities in all the directions. त्याला प्रत्येक डायरेक्शन मध्ये त्याला काय असेल, velocity असेल.
लेट अस कन्सिडर दिस मॉलिक्यूल. हा एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर करूया आणि असा गृहीत धरा की तो ह्या पोझिशन वरती आहे आणि हा तिथून कुठे जाणार आहे, हा मॉलिक्यूल जो आहे तो मूव्ह होतोय एकदम वॉलला टच मध्ये आहे असं गृहीत धरा. तो तो इथपर्यंत चाललाय. तो जो मॉलिक्यूल इथं मी रिप्रेझेंट केलेला आहे, तो मॉलिक्यूल ह्या एका वॉल पासून दुसऱ्या वॉल पर्यंत पोहोचतोय आणि त्या वॉल पासून पुन्हा वापस काय जाणार आहे, तो इथे जाणार. इन बिटवीन त्याचं कोलिजन कुणासोबतही होणार नाही. असं आपण गृहीत धरलं की हा एक मॉलिक्यूल आहे ज्याचं मास किती आहे, स्मॉल एम आहे. तो हे डिस्टन्स कव्हर अप करून चाललाय आणि हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आता आपल्याला माहिती आहे एका वॉल पासून दुसऱ्या वॉल पर्यंत डिस्टन्स किती असेल, एल. कारण आपण जे कन्सिडर केलंय ती व्हॉल्यूम किती आहे, सॉरी ते क्यूब जे आहे त्याची साईड किती आहे, एल एवढी साईड आहे. आता ह्या ठिकाणी जो मॉलिक्यूल मूव्ह होत आहे, आपण ही डायरेक्शन एक्स डायरेक्शन कन्सिडर करूया. आपण अज्युम करतो ही. तर मॉलिक्यूल सगळ्याच डायरेक्शन मध्ये जातोय. आपण त्याच्यापैकी एकच डायरेक्शन कन्सिडर केली, व्ही एक्स. हे एका मॉलिक्यूल साठीची व्हेलॉसिटी Vx1 असेल, दुसऱ्या मॉलिक्यूल साठी Vx2, तिसऱ्या मॉलिक्यूल साठी Vx3. त्याचबरोबर चौथ्या मॉलिक्यूल साठी सुद्धा काय होईल, अशाच पद्धतीने हे इन्क्रीज होत जातं. Vx1, Vx2, Vx3 अशा ह्या काय आहेत, वेलॉसिटीज आहेत वेगवेगळ्या मॉलिक्युल्सच्या, ज्या लेफ्ट साइडच्या वॉल पासून राईट साइडच्या वॉल पर्यंत जाणार. प्रत्येक मॉलिक्युलचं मास किती आहे, m एवढा. देन द मोमेंटम ऑफ molecule moving towards राईट वॉल कडे जो चाललाय त्याचं मोमेंटम किती असेल, m. हे मास आहे x1, Vx1. मग प्रत्येक मॉलिक्यूल साठी MVx2, MVx3 अशा पद्धतीने असेल. नेक्स्टली द मोमेंटम, ह्या ठिकाणी काय आहे, द मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल. आता इथं आपण अपोजिट साइड मध्ये तो कोलाइड झाला राईट साइडच्या वॉल वरती आणि आता पाठीमागे चालला. द मॉलिक्यूल moving towards left is equal to minus MVx1. हे मायनस MVx आहे. आता इथं ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये आपण जे कंडिशन सांगितलं त्याच्यात काय काय येतं की जे व्हेलॉसिटी आहे त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी रिव्हर्स झाली, त्याच्यामुळे मोमेंटम हे निगेटिव्ह आहे. मग आता इथं चेंज इन मोमेंटम काय, चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूलचा जो चेंज आहे तो काय येतो, फायनल मोमेंटम किती आहे, मायनस MVx मायनस इनिशियल काय होतं MVx, विच इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स MVx हे आहे. जर आपण चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल कन्सिडर केला, आता इथं वॉल करतोय कारण कोलिजन कुणासोबत झालंय, वॉल सोबत, तर ते किती असेल, प्लस 2 टाइम्स MVx1. किती असेल, प्लस 2 टाइम्स MVx1 असणार. कारण मायनस 2 टाइम्स MVx जर त्या मॉलिक्यूलचा असेल तर त्या वॉलचं किती असणार आहे, प्लस 2 टाइम्स MVx1 असं असेल. आय थिंक यू गॉट दिस पॉइंट. त्या ठिकाणचं जे आहे ते मी सांगितलं. ओके, सो दिस इज द मोमेंटम. नाउ इफ वी वॉन्ट टू फाइंड आउट व्हॉट इज फोर्स ऍक्टिंग ऑन दिस वॉल, वॉल वरती फोर्स म्हणजे काय, आपल्याला न्यूटन सेकंड लॉ माहिती आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज, ह्या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय असतं, फोर्स असतो. म्हणून आपल्याला तो फाइंड आउट करायचा. मग फोर्स कसा फाइंड आउट केला जाईल, जो फोर्स आहे F इज इक्वल टू रेट डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा टी. मग आता डेल्टा टी फाइंड आउट करायला लागेल कारण डेल्टा पी तर आपल्याकडे आहे, वॉल साठीच आपण फाइंड आउट करतो. डेल्टा टी म्हणजे काय,
आपल्याकडे फॉर्म्युला आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी. डिस्टन्स डिवायडेड बाय काय वेलॉसिटी आहे. तर आता इथे डिस्टन्स किती कव्हर करतोय बघा. हे मॉलिक्यूल लेफ्ट वॉल पासून राईट वॉल पर्यंत जातो. तिथं कुलिजन होऊन पुन्हा जाऊन तो लेफ्ट वॉल वरती आदळतोय. ज्यावेळेस तो लेफ्ट वॉल वरती आदळेल त्यावेळेस त्याने डिस्टन्स कव्हर केला असेल 2L. बरोबर आहे. उजवीकडे जाताना L, पाठीमागे जाताना L, L प्लस L 2L. आणि वेलॉसिटी काय आहे Vx1. मग हा जो टाइम आहे दिस इज नथिंग बट डेल्टा टी. हा स्मॉल टाइम आहे. आता आपल्याला ह्याच्यावरून फोर्स मिळू शकतो F इज इक्वल टू डेल्टा पी काय आहे 2mvx1 डिवायडेड बाय टाइम काय आहे 2L डिवायडेड बाय Vx1. 2 कॅन्सल होऊन जाईल. ह्या ठिकाणी येतं काय m Vx1 स्क्वेअर डिवायडेड बाय L. हा आपला फॉर्म्युला मिळाला. आता ह्याच्यावरून जर टोटल फोर्स फाइंड आउट केला आपण, टोटल फोर्स जो आहे तो टोटल फोर्स किती येईल F इज इक्वल टू m Vx1 स्क्वेअर डिवायडेड बाय L प्लस m Vx2 स्क्वेअर डिवायडेड बाय L प्लस m Vx3 स्क्वेअर डिवायडेड बाय L अँड सो ऑन. जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्यांचा फोर्स काय होत चाललाय तिथे ऍक्ट होतो. म्हणून मी आता याला काय लिहू शकतो F इक्वल्स टू m डिवायडेड बाय L इन ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस सो ऑन अशा पद्धतीने लिहिलं. आता हे जे आहे त्या फोर्सला F इज इक्वल टू m डिवायडेड बाय L टाइम्स Vx स्क्वेअर असं लिहिलं. आता हे जे Vx स्क्वेअर आहे ते काय आहे. ही सगळी जी वेलॉसिटी आहे एक्स डायरेक्शन मध्ये ती सगळ्यांची आपण ऍव्हरेज वेलॉसिटी घेतली. ही सगळ्यांची काय झाली ऍव्हरेज वेलॉसिटी. दिस इज टोटल फोर्स ऍक्टिंग इन एक्स डायरेक्शन. ती एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणारी जी आहे ती फोर्स आपण लिहिला. म्हणून मी इथं Fx असं लिहितो. इथं काय करतो Fx असं लिहितो. आता जर सगळाच फोर्स आपण कन्सिडर केला जेवढे काही फोर्स त्या वॉल वरती ऍक्ट होत आहेत त्याचा विचार केला. बरं त्याच्या आधी आपण जर प्रेशरचा विचार केला तर सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. प्रेशर इज इक्वल टू काय आहे फोर्स डिवायडेड बाय एरिया. म्हणजे काय असेल हे Fx डिवायडेड बाय एरिया साठी Fx चा फॉर्म्युला काय m बाय L Vx स्क्वेअर आणि एरिया सरफेसचा एरिया काय असणार आहे L स्क्वेअर. त्याच्यामुळे इथं काय होतं m Vx स्क्वेअर डिवायडेड बाय L क्यूब हा फॉर्म्युला येतो. बरोबर आहे. हा प्रेशर आलं एक्स डायरेक्शन मधलं जे प्रेशर आहे हे प्रेशर आपण म्हणूया की हे किती आलं m इंटू Vx स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल L क्यूब असं आहे. मग आता इथं मी इथं हेच केलं नाही. ह्या सगळ्याचं ऍडिशन करत असताना नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागतं. हे सगळे जे मी नंबर ऑफ मॉलिक्युल्स कन्सिडर केलं इथं फक्त जे लिहिलं हे प्रेशर जे लिहिलं ते एका मॉलिक्यूल साठीच झालं. ठीक आहे. आता इथं बघा हे ऍव्हरेज वेलॉसिटी जी आहे ती वेलॉसिटी काय केली आपण Vx ची जी आहे ती फाइंड आउट केली. Vx1 स्क्वेअर Vx2 जी आहे त्याला n नंबर ऑफ मॉलिक्यूल साठी जर केलं तर हे सगळं डिवायडेड बाय कॅपिटल N असं येईल. आणि त्याच्यावरून आपण लिहिलं 855. ओके 2 मिनिट. हे जे इक्वेशन आपलं इथपर्यंत आलं प्रिव्हियस स्लाइड मध्ये हे इक्वेशन आलं ह्याच्यामध्ये आपण एका मॉलिक्यूल साठीचाच विचार केलेला आहे. ही जी ऍव्हरेज वेलॉसिटी आपण घेतोय ती ऍव्हरेज वेलॉसिटी जी आहे Vx स्क्वेअर इज इक्वल टू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर प्लस सो ऑन डिवायडेड बाय n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले नव्हते मी. तर ह्या Vx स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आपण ठेवतो इथं Vx स्क्वेअर म्हणजे ह्या सगळ्याची ऍडिशन मध्ये काय ऍड होतं इथं n ऍड होत चाललाय. हा जो आहे तो n इंटू m Vx स्क्वेअर ही व्हॅल्यू येते. मी थोडं फास्ट सांगतो. आता हे n इंटू m साठी झालं. हे py y डायरेक्शन मध्ये असेल तर n m
व्ही वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एल क्यूब. पी झेड साठी काय येईल एन एम व्ही झेड स्क्वेअर डिवायडेड बाय एल क्यूब. आता ह्या सगळ्याचं जर टोटल ऍडिशन केलं तर काय येतं पी एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड येतं आणि ते इक्वेशन आपण कसं लिहू शकतो एन एम डिवायडेड बाय एल क्यूब इंटू इथे येतं व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर. आपण जर आयडियल गॅस कन्सिडर केला फॉर आयडियल गॅस Vx इज इक्वल टू Vy इज इक्वल टू Vz स्क्वेअर मध्ये सुद्धा तेच येईल. त्याची एक व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट V अशी कन्सिडर केली तर V स्क्वेअर होईल. मग त्याच्यावरून ह्या इक्वेशन मध्ये काय चेंजेस होतात ह्या सगळ्याचे ऍडिशन होऊन काय होतं Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर प्लस Vz स्क्वेअर इज इक्वल टू ह्या सगळ्याचं जर ऍडिशन आपण केलं तर हे होतं 3V असं येईल. व्ही स्क्वेअर अशा पद्धतीने जाणार आहे. ओके मी उलट लिहिलं. हा हे सगळ्यांची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी इट्स नॉट लाईक दिस इट्स Vx स्क्वेअर प्लस दिस हे इट इज इक्वल टू टोटल व्हेलॉसिटी. ही जी आहे ही टोटल व्हेलॉसिटी आहे त्यामुळे Vx स्क्वेअर Vy स्क्वेअर हे जे आहे हे Vz square it is equal to 1 by 3 times V square. And finally P is equal to Nm divided by L cube हे व्हॉल्यूम आहे. मी मुद्दा म्हणून इथं व्हॉल्यूमचा क्यूब व्हॉल्यूमचा क्यूब नाही व्हॉल्यूम लिहितो आणि इथं V स्क्वेअर लिहितो जो की 1 by 3 असा असेल. ठीक आहे मी थोडं हे फास्ट मध्ये घेतले लास्टचा पॉइंट आहे तो. आय विल स्टॉप माय क्लास हिअर आणि हा जो डेरिव्हेशनचा पार्ट आहे तो मी उद्याच्या स्टार्टिंग पॉइंट मध्ये पुन्हा सांगेन कारण हे थोडं फास्ट झाले शेवटच्या पॉइंट मध्ये तर ते आपण कव्हर करू. ठीक आहे इट्स 8:58.